आज आपण ई सारख्या दिसणाऱ्या अक्षरांचा गट कसा लिहायचा तो पाहणार आहोत. यामध्ये पहिलं अक्षर आहे ई, दुसरं आहे ई, तिसरं आहे झ, चौथं आहे ड आणि पाचवं आहे ह हे अक्षर. सर्वप्रथम ई अक्षर काढण्याची कृती पाहूया. रेषेला चिटकून उभी छोटीशी रेषा ओढणे. त्यानंतर दुसरी कृती जी करायची आहे ती या छोट्या उभ्या रेषेला चिटकूनच लहान सीचा आकार काढायचा आहे. त्यानंतर तिसरी कृती त्याच आकाराला त्याच्या विरुद्ध बाजूने उलटा आकार काढायचा आहे. यानंतर या आकाराच्या पुढे थोडंसं वरच्या दिशेला जाऊन गोल करून तिरपी रेषा खालच्या बाजूने ओढायची आहे आणि सर्वात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे. या पुढील अक्षर आहे ई. सर्वप्रथम छोटी उभी रेषा, त्यानंतर दुसरी कृती करायची आहे. या उभ्या रेषेला चिटकून छोटासा सीचा आकार काढणे. तिसरी कृती आहे या सीच्या आकाराला चिटकूनच त्याच्या विरुद्ध बाजूने उलटा आकार तेवढाच काढायचा आहे. त्यानंतर तिथून पुढे वरच्या बाजूला जाऊन गोल करून तिरपी रेषा खालच्या दिशेने ओढायची आहे. त्या पुढील कृतीमध्ये अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे आणि सर्वात शेवटी शिरोरेषेच्या वर थोडासा वक्र आकार किंवा सी सारखा आकार काढायचा आहे. यानंतरचं पुढचं अक्षर आहे झ. सर्वप्रथम रेषेला चिटकून उभी रेषा, दुसरी कृती ई सारखीच छोटासा सीचा आकार जोडणे. त्यानंतर तिसरी कृती त्याच्या विरुद्ध बाजूने दुसरा उलटा सी सारखा आकार जोडणे. वर ईची जशी कृती केली आहे तशीच कृती करायची आहे. त्यानंतर त्या आकाराला चिटकूनच वरच्या दिशेला जाऊन गोल करून तिरपी रेषा खालच्या बाजूने ओढायची आहे. पुढची कृती आहे या ठिकाणी जो पुढे आलेला भाग दिसत आहे उलटा सीचा आकार, तर याला छोटीशी रेषा आडवी रेषा द्यायची आहे. आणि नंतरची कृती आहे की त्या आडव्या रेषेला वरच्या रेषेपासून सरळ खाली येणारी किंवा चिटकणारी रेषा काढायची आहे. आणि सगळ्यात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे. ड या अक्षराची कृती पाहूया. सर्वप्रथम छोटी उभी रेषा, त्यानंतर वरच्यासारखंच छोटासा सीचा आकार बरोबर या रेषेच्या खाली आला पाहिजे, रेषेच्या पुढं जाऊ द्यायचा
नाही आहे. तिसरी कृती या आकाराला चिटकणारा तसाच त्याच्या विरुद्ध बाजूने उलटा आकार काढायचा आहे आणि सर्वात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे. यानंतरचं या गटातलं शेवटचं अक्षर आहे ह, जे काढत असताना सुरुवातीला छोटी उभी रेषा, त्यानंतर या उभ्या रेषेला चिटकवून सीचा आकार. तिसरी कृती आहे या सीच्या आकाराला चिटकवून थोडासा विरुद्ध बाजूने उलटा सीचा आकार ड पेक्षा थोडा लहान काढायचा आहे. ड चा आकार थोडासा याच्यापेक्षा लहान काढायचा आहे. त्यानंतरची कृती आहे इकडून डाव्या बाजूने वक्राकार रेषा थोडीशी मोठी खालच्या बाजूने घेऊन जायची आहे आणि सगळ्यात शेवटी या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे. ह हे अक्षर मुलांना काढता येत नाही आहे, पण योग्य प्रकारे जर सराव केला तर अत्यंत छान प्रकारे ते काढता येईल. धन्यवाद.